हॅलो. चेक. सगळ्यात विद्यमान सामन्याकडे जिथे मात्र एक बाजूला संघ पाहायला मिळत आहेत रामवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट मारळ. पहिल्याच बॉलवरती सुरुवात दमदार अगदी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगानं 4 धावा. एक बाजूला रोहित ज्याच्या बॅटमधून घणाघाती येत आहेत हिट. चनिया मनिया बोर खायला गोड या फलंदाजानं सुरुवात केली आहे ताबडतोड. ठोकलाय दर्जेदार सिक्सर. आणि त्या अनुषंगानं रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र 10 धावा फलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एक बाजूला पाहायला मिळत आहेत विघ्नेश आणि त्याच्या साथीनं रोहित. विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये समोर इनसाइड आउट मिस टायमिंग स्ट्रोक. उंची जास्त लांबी कमी आणि मिळत्या पहिल्या विकेटच्या हमय. विघ्नेश बॅक टू दी डग आउट गॉन. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये न्यू इंडिकेट. भाविक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साहिलला आपण पाहतोय जे की पहिल्या स्पेलमध्ये उतरवली गेली आहे. अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला गेला आहे पहिल्या स्पेलमध्ये. भाविश करिता आदरणीय सन्माननीय सागर हरपाल. भाविश करिता प्रत्येक षटकारामार्ग 100 रुपयाचा रोख नक्की इनाम. भावेश करिता 100 रुपयाचं रोख नक्की इनाम दिलं जाईल. भावेश हरपाल सागर हरपाल यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल. हो पहिला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. अगदी स्विंग अँड मिस. धीम्या गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला जिथे मात्र ब्लँक स्ट्रोक. अकरा धावा फलकावरती आहेत. दहा धावा फलकावरती आहेत. आणखीन एकदा स्लोवर चेंडू सातत्यानं गुडला स्पॉटवरून चेंडू हाताळत आहेत आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावत आहेत. निर्धावची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दुसरा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. यष्टीरक्षक प्रचंड वेगाने आले आहेत. वॅकेंड एरिया नो मॅच लँड मध्ये चेंडू पाहायला मिळाला जिथे मात्र 2 धावा अर्जित होत आहेत. दुहेरीच्या साहाय्याने रणसंख्या 12 धावा फलकावरती आहेत. 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहेत आणि रणसंख्या 12 आहेत. दुसरं षटक मार्ग असेल. पुन्हा एकदा परतूया मैदानाच्या आतमध्ये. एक छोटासा ब्रेक आणि डिझाईनची हलकीशी धून ऐकूया. थँक्यू डीजे मास्टर. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी मार्गवरती अंकित. गोलंदाजी मार्गवरती दुसऱ्या स्पेलमध्ये. चला घाई करा अंकित जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. घाई करा. 15 मिनिटाचा अवधी आहेत. अगदी 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायचे आहेत. अंकित गोलंदाजी मार्कवरती आले समोर. जर आपण पाहिलं ज्यानं मात्र
2 वेळा 6 चेंडूमध्ये 6 धाबा करण्याचा कारनामा. यावेळेस रोहितची नाही पाहायला मिळाली हिट. रोहितला पडल्या भूल आणि गोलंदाजी पॉवरफुल. रोहितची दांडी गुल, विकेटचं पतन गॉन. अगदी डीजे राज, क्या कमाल का गाना बजा रहे आज. आता मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रापासून खऱ्या अर्थानं राज यांचा डीजेचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. रोहितला माघारी परतवलं आहेत कारण मोठी विकेट, एक प्राइसलेस विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळत आहेत. नव्यानं बॅट्समन येताना मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहेत. चेतन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चेतन आणखीन एक समान डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. सरळ एखादी नौका समांतर रेषामध्ये अगदी त्या समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत येत असताना पाहायला मिळतंय. त्या पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सरळ यष्टी रक्षकाच्या ग्लोज मध्ये विसावला. निर्धावची सांगता पाहायला मिळत आहेत. चेतन नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आले आहेत आणि अंकित समोर क्लास थ्रू दी कव्हर्स खेळलाय. खेळाडू आलाय त्याच्या हाताला ब्रश करून बॉल कुठे थांबलाय. संजीवनी देणारा दर्जेदार एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिक्सर. तर षटकाराला रणसंख्येला देखील तितकाच आकार आला. रणसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा फलकावरती आहेत. यावेळेस बैठक लगावण्याचा प्रयत्न अगदी खोदून काढला. चेंडूला लॉंग लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. दुसऱ्या धावेसाठी पलटले आहेत. 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळतात. दुहेरीच्या साइड रणसंख्या 20 या अंकांवरती. एक बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत मारळ, त्याच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतात. टीम जर आपण पाहिलं तर मात्र रामवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळतायत मारळ. पुढचा बॉल यावेळेस थांबून वेट अँड वॉचची भूमिका. अगदी खडेकडे मल्टी हिट लगावण्याचा प्रयत्न, हापाम चाक करण्याचा प्रयत्न. अंकित निघालेत पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं समोरच्या दिशेनं फोर्स केलाय. अगदी ड्रायव्हिंग लेंथवरती आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. जिथे मात्र मिड विकेटला खेळाडू आहेत डीपमध्ये. काऊ कॉर्नरला भावेश बॉलला चेस करतायत. 2.0चा खेळ संपलाय. रणसंख्या अवघ्या 21 धावा फलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पुन्हा एकदा परतूया मैदानाच्या आतमध्ये. एक हलकासा ब्रेक आणि डिझाईनची 2 देखील ऐकूयात. अगदी 2 षटका अखेरीस रणसंख्या 21. 21 फलकावरती आहे. तिसऱ्या स्पेलमध्ये समोरच्या दिशेने उडवला मिस टायमिंग स्ट्रोक. खेळाडू आलेत. ओहो, मी मागाशी देखील सकाळी म्हटलं कि सुबह का नाश्ता भी करेंगे, दोपहर का खाना भी खाएंगे और शाम का चाय भी पिएंगे, लेकिन इस मैदान के ऊपर हम कैच नहीं पकड़ेंगे. कॅच सोडलाय. आता कॅच सोडलाय का मास सोडलाय याचं उत्तम उदाहरण येणारी वेळ, येणारा काळ तुम्हाला दर्शवणार आहेत.
अगदी पहा कॅच सोडलाय आणि त्यानंतर जखमेवरती मीठ चोळणारा दर्जेदार लांबवरचा सिक्सर. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. बघा ज्या ज्या वेळी झेल सुटतात ना त्या त्यावेळेस फलंदाजाचा आत्मविश्वास अगदी दुणावताना पाहायला मिळतात. कारण अनेक विक्रम आपण पाहिले आहेत. खऱ्या अर्थानं अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या वेळेस झेल सोडलाय ना त्या त्यावेळेस तो फलंदाज अति आत्मविश्वास दुणावताना पाहायला मिळाला आणि तेच घडलं. कॅच सोडले आणि त्यानंतर लगेचच आणखीन एकदा वन्स अगेन अनदर बिग हिट सिक्सर. आतमध्ये चेतननं जबाबदारी उचलली आहे. रोहित मैदानाच्या बाहेर निघालेत आणि त्यानंतर चेतन मैदानाच्या आतमध्ये आलेत. चेतनला खेळणं गरजेचं आहे. यावेळेस अगदी लेग स्टिकला मिस करतोय चेंडू. पंच दर्शवतात व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. फलकावरती वधारते रणसंख्या 36. 36 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आहेत. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. बॉल खेळाडूच्या जर आपण पाहिलं ना तर मस्तकावरती दस्तक देणारा हा दर्जेदार चौकार. अगदी DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. समोर स्टेट डाऊन दी ग्राउंड वाईटिश लॉंग ऑफला लॉंग ऑनला खेळाडू आहेत तैनात. जिथे मात्र 2 धावा अर्जित होत आहेत. दुहेरीच्या साण रणसंख्या 42. 42 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. धावा येत आहेत आणि धावा येणं गरजेचं आहे. कारण हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवीतील लाख वादळे उजळून सिद्ध व्हायचंय पुन्हा. आता मैदानाच्या आतमध्ये सफल झाले. इतके सफल झाले की मागच्या इष्ट्या दाखवल्या आणि म्हणूनच की काय वाकवल्या. फलंदाज दर्शन अगदी मालवण विभागाला टेनिस विश्वामध्ये जाणव क्रिकेटच्या पटलावरती वलय निर्माण केले दंशर मांदे आणि त्यानंतर दर्शन मैदानाच्या आतमध्ये उतरले. परंतु त्यांनी प्रदर्शन दिले आहे आणि बॅटची आउटसाइड भाविक मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र अभाविक होताना पाहायला मिळाले. विकेटचं पतन गॉन.
बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये न्यू इंडिगेट. आदेश आणखीन एक आदेश नव्यानं बॅट्समन. लोअर बोल्टा चेंडू आडव्या बाटनं केलाय प्रहार. माझ्यावरती जळणारे विरोधक अपोजिट डझन आणि क्रिकेटच्या क्षेत्रात या भावाचं वेगळंच वजन. ठोकलाय दर्जेदार सिक्सर. आदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. समोर आणखीन एकदा मी मगाशी देखील म्हटलं माझ्यावरती जळणारे विरोधक अपोजिट डझन आणि या क्रिकेटच्या क्षेत्रात या वाघाचं वेगळंच वजन. ठोकलाय दर्जेदार सिक्सर. बाटना केला प्रहार. खेळाडू आहेत लॉंग लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं जिथे मात्र अवघ्या आणि अवघी एक धाव. रणसंख्या अब तक 56 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 56 ऑन दी स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. 56 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. पुढचा बॉल यावेळेस देखील आडवा बॅटनं अक्रॉस द लाईननं खेळलाय. प्रचंड वेगानं बॉलवरती आलाय. बॉलला चेस करतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. स्ट्राईक हवी आहे. स्ट्राईक हवी आहेत. आदेशला स्ट्राईक हवी आहेत. विकेट सेक्रिफाईस होते आहेत. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज गॉन. नव्यानं बॅट्समन प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आदेश आहेत स्ट्रायकनकडे. आदेशच्या बॅट मध्ये आलाय. अरे बघतोस काय रागानं षटकार मारलाय. वाघानं ठोकलाय शेवटच्या बॉलवरती. अगदी विजयाचा कलात्मकतेचा आविष्कार. आदेश करिता सागर हरपाल 101 रुपयाचा रोख नगद इनाम दिला जाईल. आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे नाणेफेकीचा कॉल केला जाईल. ऋत्विज स्ट्रायकर वर्सेस कालिंजे. ऋत्विज स्ट्रायकर वर्सेस कालिंजे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस साठी यायचंय. हॅलो. ऋत्विज स्ट्रायकर्स वर्सेस कालिंजे दोन्ही संघाच्या संघनायकांनी इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये अर्थातच टॉस का बॉस साठी यायचंय. ऋत्विज स्ट्रायकर आणि कालिंजे. ऋत्विज स्ट्रायकरचे कर्णधार प्रथमेश आणि कालिंजे संघाचे कर्णधार शुभम. चला हेड इज द कॉल. दोन्ही खेळाडू एकाच गावातून बिलॉंग करतात पण आज वेगवेगळ्या संघाबद्दल आज वेगवेगळ्या संघनायक संघ मालकांसाठी खेळायचंय. टॉस कोणी जिंकलाय? हा कालिंजे या संघाने टॉस जिंकलाय. काय फलंदाजी की गोलंदाजी? गोलंदाजी. ऋत्विज स्ट्रायकर्स या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार?
बघू तरी पण कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. ऋत्विज स्ट्रायकर किती धावांचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न करणार? आमचा प्रयत्न असेल की 40-50 प्लस बनवू आणि असं पण आमच्याकडे आहेत. ओके. नाही, गावकी आणि भावकी सोडा, कारण की दोन्ही एकाच गावातून बिलॉंग करतायत. मला वाटतं दोन्ही पण घायल शेर आहेत, कारण की ऋत्विज स्ट्रायकर पण हरलाय आणि कालिंजे सुद्धा हरलाय. नक्कीच हिते जो हरेल तो माघारी फिरेल, जो हार गया समझ लो टूर्नामेंट से बाहर गया. ड्यू अँड डाय, करो या मरो, पत्थरों से यारी है, अब हमारी बारी है, जीत की तरह तैयारी है. नक्कीच दोन्ही एकाच गावातून बिलॉंग करतात. दोनों भाई आमने सामने, क्या कौन सी टीम इस बार मचाएगी तबाही. नक्कीच दोन्ही संघांसाठी विश यू ऑल द बेस्ट. येस, लेट्स प्ले. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय ऐकतोय जसवली बागमंडला विभाग प्रीमियर लीग 2026चा हा दैदिप्यमान सोहळा. 56 धावांचा पाठलाग आहे आणि मैदानाच्या आतमध्ये समीर आणि योगेश दाखल होत आहेत. आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता अगदी रामवाडीच्या अनबान शान, रामवाडीचा अभिमान आणि स्वाभिमान रोहित. 64 माफी असावी, 64 धावांचं टार्गेट आहे. 64 माफी असावी, 64 64 धावांचं लक्ष आहे. एका बाजूला पाटलाग आणि दुसऱ्या बाजूला बचाव. यावेळेस यस पंच वरतायत, दर्शवत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती वधारत आहेत. रणसंख्या जाऊन पोहोचते 3 या अंकांवरती. 3 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. एक बाजूला रामवाडी संघर्ष करतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर मात्र मारळ संघ आहेत. दोन्ही संघ दिग्गज आहेत. दोन्ही संघ आपलं नशीब आजमावत आहेत. पुढचा बॉल यावेळेस समोर केलाय प्रहार. रॉकेट आहेत, नाही थांबणार. अगदी बॉल चाललाय सीमा पार. सिक्सर.
चला पहिल्या षटकाराला रणसंख्येला देखील आकार येताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक वन्स अगेन अनदर बिग 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 सिक्सर. बघा दिनेशनं जर 3 चेंडूवरती 3 सलग, योगेश 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर दिनेश भोजने 500 रुपयाचं रोख नक्की इनाम, 500 रुपयाचं रोख नक्की इनाम दिलं जाईल दिनेश भोजने यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस इनसाइड आउट. समोर जर आपण पाहिलं तर शॉर्ट सिपोकामध्ये खेळाडू आहेत तैनात, जिथे मात्र एकदा वार्जित होते आहेत. एकेरीच्या सहाय्याने रणसंख्या 16 धावा फलकावरती आहेत. हिमतीने हारा, हिम्मत कदापि हारू नका. हिमतीने हारा, हिम्मत कदापि हारू नका. कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतोय, परंतु सध्याच्या घडीला चमकतोय तोच जो घणाचे घाव सोसतोय. आता तुम्हाला घणाचे घाव मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर प्रत्येकाला ते अनिवार्य आहे आणि प्रत्येकाला आपल्या संघासाठी योगदान देणं गरजेचं आहे. रोहित निघालेत राऊंड विकेटनं. यावेळी चोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न हलक्यातनं फक्त स्मॅच केलाय. रणसंख्या आज आपण पाहिली तर मात्र जाऊन पोहोचते आता 17 17 धावा फलकावरती आहेत. रोहित वरती वार प्रतिवार सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मारळ संघ देखील सांगतोय आमचा संघ देखील विजयाच्या समीप जाण्याकरिता आम्ही हवे ते करणार आणि आम्ही हवं ते संघर्ष मैदानाच्या आतमध्ये घडवणार. इट्स परफ्यूम डिलिव्हरी, अगदी सरळ काना जाऊन जाणारा चेंडू, जागते रहो. 1.0चा खेळ संपलाय आणि रणसंख्या 17 धावा फलकावरती आहेत. दुसरं षटक मार्ग असतील. पुन्हा एकदा परत या मैदानाच्या आतमध्ये एक छोटासा ब्रेक आणि डिझाईनची धून देखील ऐकूयात. जर आपण पाहिलं तर सामने खूप खेळवायचे आहेत आणि त्या अनुषंगानं प्रत्येक जणांचं सहकार्य असणं अनिवार्य आहे. प्रत्येक जणांनं केलेले सहकार्य आपल्याला प्रार्थनीय राहील आणि खऱ्या अर्थानं जसवली बागमंडला विभाग म्हटल्यानंतर अगदी श्रीवर्धन विभागामधून येत असताना प्रत्येक गावातील खेळाडू आज आपल्या स्मार्टफोनवरती, स्मार्ट टी व्हीवरती DBN लाईव्ह यांच्या माध्यमातून दाखवला जातोय. अगदी मग आपल्या घर बसल्या आपली बहीण पाहत असेल, भाऊ पाहत असेल, दादा पाहत असतील, काका पाहत असतील, आई पाहत असेल, वडील पाहत असेल, संपूर्ण परिवार आज प्रत्येक खेळाडूला पाहतोय. यावेळेस समोर इनसाइड आउट, यावेळेस मिडऑफला खेळाडू आहेत तैनात, जिथे मात्र एकदा वर्जित होते. एकेरीच्या सहाय्याने रणसंख्या 8 रन्स 18 धावा फलकावरती आहेत. 18 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. अगदी रणसंख्येमध्ये देखील आपल्याला सातत्यानं निल्सन आकडा पाहायला मिळत आहेत. चला मुकेश, आपण घाई करा. मुकेश 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी आहे. घाई करा, जास्तीचा देखील वेळ घेऊ नका. यावेळेस यस पंच दर्शवतात आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 अतिरिक्त धाव फलकावरती वधारती आहेत. रणसंख्या सातत्यानं वधारती आहेत. 19 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत.
64 धावा आहेत. यावेळेस समोर खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी फिंगर रोल करत असताना बोटांचा अगदी जादू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अगदी स्विंग अँड मिस, गुडलँड स्पॉटवरून चेंडू हलकासा वळण घेणारा अगदी इन स्विंग पाहायला मिळाला. यावेळेस एसटी रक्षक प्रचंड वेगानं बॉलचा पाठलाग करतायत. अगदी बॉल चाललायत. शेवटच्या क्षणाला अगदी फाईन लेगचा खेळाडू प्रचंड वेगानं आलाय, बॉलला चेस केलाय आणि बॉलची फेक देखील केली आहे. 21 धावा फलकावरती आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर शांत आणि संयमी क्रिकेट पाहायला मिळतात. मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवल्यात. रात्रीचं सत्र या मैदानावरती वेगळं पाहायला मिळतात, कारण रात्रीचं जे इफेक्ट असतो तो या मैदानावरती वेगळा पाहायला मिळतो, कारण दबाचा प्रसंग असतो. आणि यावेळेस टायमिंग प्रॉपर जुळलाय आणि मनगटाचा देखील तितकाच वापर केलाय आणि बॉलने हवाई सफर देखील केलाय 6 धावन करता. सिग्नल अगदी आता मैदानाच्या आतमध्ये जसवली बागमंडला प्रीमियर लीग पिक्चर आहे, सुपर डुपर हिट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. 55 लायसन दिलाय, 55 ग्रीन सिग्नल दिलाय, 55 तिकीट दिलाय. 55 मैदानाच्या आतमध्ये बॅटरकडे हवे त्या ठिकाणण्याची मुभा. दे घुमाके खेळण्याचा प्रयास आता सध्याच्या घडीला बॅटिंग करीत असताना बॅट्समन योगेश, लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. अगदी मग टेनिस विश्वामध्ये योगेश पवार यांची देखील बॅटिंग आपण पाहिली. आणि दुसऱ्या बाजूला सध्याच्या घडीला योगेश आहेत. योगेश न केलाय वार, खेळाडू आहेत प्रचंड वेगानं आल्यात, फ्री हिटची संधी आहेत. अगदी डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. एफर्ट्स पहा लाजबाब राहिले आहेत. अगदी दर्जेदार फील्ड पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगाने रणा संख्या 31. 31 धावा फलकावरती आहेत. अगदी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे दोन संघाच्या दरम्यान. हे द्वंद्व 31 धावा फलकावरती आहेत. एक बाजूला मारळ आहेत, दुसऱ्या बाजूला रामवाडी. यावेळी समन डिलिव्हरी आणखीन एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, स्विंग अँड मिस. 2.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. रणसंख्या 31 या अंकांवरती येणारे 12 चेंडू आहेत आणि इक्वेशन 33. येणारे 12 चेंडू आहेत, 33 आहेत. काय घडेल काय बिघडेल याची देखील चर्चा रंगणार. तुर्तास एक ब्रेक घेतोय आणि डीजे राज यांच्याकडे देखील वळतोय. येणारे 12 चेंडू आहेत, 33 धावा आहेत. हे इक्वेशन समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बारामध्ये 33 बनवायचे आहेत. चला घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. बघा वेळ खूप होतोय, वेळेला महत्व द्या मित्रांनो, कारण आपल्याकडे डे लाईटचा जरूर फॉर्मॅट आहे, परंतु 12 वाजेपर्यंत ही स्पर्धा परिपूर्ण करायची आहे. समोर यावेळेस थ्रू दी कव्हर्स खेळला
अगदी आमच्या समालोचन कक्षाला, आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना अभिवादन करता मानवंदना देणारा हा दर्जेदार सिक्सर. समोर गोलंदाजी मार्कवरती पराग आलेत, समीर आहेत. यावेळेस देखील बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, एलिव्हेशन फार कमी आहेत. रोहित आहेत बॉलवरती, नाही थांबणार नाही सुकणार, आम्ही देखील जिंकणार. विकेटचं पतन गॉन. रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र 37, 37 धाबा फलकावरती आहेत. चला रामवाडी घाई करा. रामवाडी सागर हरपाल आपण घाई करा. चला आपण मुख्य कार्यकारिणी पदावरती आहात, त्यामुळे वेळेचा महत्त्व आपल्याला देखील चांगलं माहिती आहे. त्या अनुषंगाने वेळेला जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे. मी सातत्याने म्हणतो ना की आपण वेळेला याच्यासाठी महत्त्व द्या की सकाळचा उठल्यानंतर तो 4 वर्तमानपत्र आपण 4 रुपयाला विकत घेतोय ना वाचण्याकरिता, तोच वर्तमानपत्र दुपारच्या 4 वाजता 4 रुपये किलोने विकला जातोय. आणखीन एक मिस टायमिंग स्ट्रोक, 1 मोर विकेट डाऊन. भावेश मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि माघारी देखील परतलेत. गॉन. पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट लास्ट धावा राहिली आहेत. रणसंख्या 39 धावा फलकावरती आहेत. 2.4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र 39 धावा फलकावरती आहेत. 39, 39 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक आणि त्याच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये किशोर आणि योगेश आहेत. किशोर योगेश मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत थांबले आहेत. अतिरिक्त धाव फलकावरती वधारती आहेत. व्हाईट बॉल 40 धावा फलकावरती लगावले जात आहेत. इक्वेशन समीकरण जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं कुठेतरी आता सोपं होताना पाहायला मिळत आहेत, परंतु संघर्ष आहेत आणि त्यातून तुम्हाला घडायचे आहेत. आणि क्रिकेटचा मित्रांनो असा खेळ आहे ना, तुम्हाला प्रयत्नांचा परिश्रम करण्याशिवाय भाग नाही आहेत. समन डिलिव्हरी अगदी निर्धावची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रणसंख्या 40 धावा फलकावरती आहेत. अजून इक्वेशन समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे 7 चेंडू आहेत. 24 7 मध्ये बनवायचे 24. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. यू वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. समोरच्या दिशेनं पोस्ट केलाय. लॉंग ऑफला खेळाडू डीप मध्ये तैनात आहेत. एकदा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या धावेसाठी पलटल्या आहेत. 2 धावा.
2 धाबा फलकावरती लगवले जातात. 3.0 संपला आहे आणि 3 अगदी षटकाच्या अखेरीस रणसंख्या 42 धावा फलकावरती आहेत. आता बनवायच्या 6 मध्ये विजयाकरिता 22, 6 मध्ये बनवायच्या 22 बनल्या जातील की नाही बनल्या जातील हा प्रश्नचिन्ह आहे. परंतु ते प्रश्नांचं उत्तर 6 चेंडू देऊन जाते. तुर्तास एक डीजेची धून देखील ऐकूयात आणि परतूया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे मास्टर. अगदी 6 मध्ये बनवायचे आहेत 22. केतन नव्यानं गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात. अगदी दिन है तो रात होगी, बादल है तो बरसात भी होगी, और आज का दिन आपका हो ना तो आपके हाथ में ये ट्रॉफी भी होगी. आता मैदानाच्या आतमध्ये कोणाचा दिवस आहे, कोणाचा दिवस आहेत आणि कोणाच्या हातामध्ये ही ट्रॉफी जाणार आहेत याच्यावर देखील तितकंच लक्ष असणार आहेत. जसवली बागमंडला विभाग प्रीमियर लीग आज क्रिकेटचं 3रं पर्व आहे आणि त्यातच आपण सर्वात 6 मध्ये 22 केतन आणि समोर योगेश आहेत. साऊ दिलाय वाईड यॉर्कर पंच वळतायत दर्शवतात. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती वधारती आहेत. रणसंख्या सातत्याने वधारती आहेत. 43. यावेळी समोरच्या दिशेनं फोर्स केलाय, प्रचंड वेगानं फोर्स केलाय, बॉल चाललाय जमिनीला 7 पुचट गुदगुल्या करत सीमा पार 4 चौकार. थँक्यू डीजे मास्टर. आता विजयाकरिता पहिला संघर्षमय चौकार येताना पाहायला मिळाला आहे. 4-5 मध्ये 17 आहेत. समोरच्या दिशेने ऑन साइडला टर्न केलाय. अगदी खेळाडू प्रचंड वेगाने आलाय, बॉलवरती बॉलला चेस केली आहे. बॉलची फेक झाली आहे. 2 धाबा अर्जित होत आहेत. दुहेरीच्या साहाय्याने रणसंख्या 49 धाबा फलकावरती आहेत. आता 4 मध्ये बनवायचे आहेत 15. 4 चेंडू 15 धाबा आहेत. मॅच शेवटपर्यंत येईल यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. 4 आणि 15 धावा आहेत. केतन वर द विकेट आहेत आणि समोर योगेश आहेत. साऊ दिलाय पंच तटस्थ भूमिकेमध्ये आहेत. अगदी दर्शवत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू योग्य आहे, पिचिंग योग्य आहे, डिलिव्हर्ड चेंडू केतननं केलाय, योग्य दिशेनं केलाय, सटीक लाईन आणि लेंथ वरती आहे आणि पंचांकडे दाद. समोर ऑन दी अप खेळलाय, ऑन दी टोस खेळलाय. खेळाडू आहेत त्याच्या मस्तकावरती दस्तक. संघर्षमय आविष्कार दाखवणारा हा चौकार. विजयाकरिता येणारे 2 चेंडू आहेत 11 धावा आहेत. येणारे 2 11 धावा आहेत. 2 फटके निर्णायक आहेत तुम्हाला आणि 2 फटके या मॅचची हवा काढणारे असणार आहेत. 2 फटके या मॅचची हवा काढणारे असणार आहेत. पहिला मिस टायमिंग स्ट्रोक, नो बॉल. हम्पर सिग्नल नो बॉल आहेत आणि त्यावरती विकेट सॅक्रिफाईस होते आहेत. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतात. फलंदाज गॉन. नो नाही आहे ना.
यस धावा फलकावरती लगवल्या जात आहेत 54 धावा आहेत. आता विजयाकरिता एक मध्ये बनवायचे आहेत दादा. एक मध्ये बनवायचे आहेत 10. विजयाकरिता एक मध्ये 10. एक बाजूला रामवाडी आहेत दुसऱ्या बाजूला मारळ आहेत. रामवाडी मारळ या दोन संघाच्या दरम्यान हे बॅट आणि बॉल मधले हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. मारळ आणि त्याच्या साथीनं रामवाडी. चला एक मध्ये 10. केतन ओव्हर द विकेट न केतन घाई करा जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. समोर केतन समालोचन कक्षाला आमच्या कॅमेरामॅनला मानवंदना देणारा हा दर्जेदार सिक्सर. आणि विजयाची मोहर देखील उमटवली आहेत. विजयी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि पराभूत संघाचं खूप सारं कौतुक देखील असणार आहेत. चला या मॅचचा हिरो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच